तेव्हा त्यांना कळलं कशा चिमटे घेतात एकमेकीला. या सगळ्या हुशारानं मला संसार करणाऱ्या आया आहेत माझ्या. हा वांगे एवढ्याला दे ना. ती म्हणते नाही नाही मला परवड दे ना. काय होतं त्याला दे ना. मग सौदा झाला आणि तीन पिशीत जर घेतले ती म्हणली नाही बाई मला नाही परवडत 25 रुपये. त्यात वांगे पिशी ओतून देते तिच्या पुढे. 5 रुपयासाठी 2 गल्ल्या फिरून वांगे आणणारी माई वाघिणी महाराज. 5 रुपये वाची ती 5 रुपये. गड्याचं काही नाही. त्या जर गडी जर बाजारला गेला ना भेंड्या किडक्या वांगे किडके आखा किडका माल घेऊन येणार. घरी गेल्या गेल्या बायको विचारी ते वांगे बायाकडेच घेतले आहे ना. ती म्हणली कस काय तुला कस काय कळलं. तो म्हणला मग हे काय किडकेच आले ना. वांगे घेताना कुणीकडे पाहत होते सगळे किडकेच वांगे दिले तिनं. लक्षात ठेवा महाराज लय मॅनेजमेंट तिच्याकडे. मला एक सांगा या गाड्यांनी घरातल्या म्हाताऱ्या आणि घरातले रिटायर झालेली माणसं फार जाम केलीत महाराज. अशा सण सुटात त्यात ह्या गाड्या ही गाडी अगा बरं हिला पेट्रोल लागत नाही हिला डिझेल लागत नाही हिला टोल नाका लागत नाही. ही उमऱ्यात आल्यावर तिचं महाराज स्पीड ब्रेकर येतं. तशी ती गाडी थांबतच नाही. कृष्ण पहिल्यांदा जोडीतून उतरला आणि रांगायला लागला आणि रांगत उमऱ्यापर्यंत आला आणि पुढचा गिअर टाकला आणि रांगत ही गाडी बाहेर निघली. बरं लेकराला माती लय आवडती महाराज. कृष्णानं माती पाहिली इतका आनंद झाला. गपक्यात बुचकुल भरली तोंडात टाकली. इकडं तिकडं पाहिलं दुसरी बुचकुल भरली. गप माती खायला सुरुवात केली. महाराज बळीराम दादानं पाहिलं. लहान्या भावाच्या काड्या करायला मोठ्या भावाला जरा मजा वाटते. आई जरा बाहेर ये. ती म्हणे नग बाबा माझं दूध होतं. अरे काय घेऊन बसली त्या दुधाला. बाहेर ये मैया. ना बाबा मै नाही आती. मैया तू जल्दी बाहेर आ. ना रे बलिराम बाबा मी येणार नाही. माझं दूध वतू जाईन. कारण बाया माणसाचं दुधात तुपात आणि शेणात लय जीव. इतका जीव दुधात तुपात शेणात इतका जीव का त्याला माप नाही महाराज. किती जीव दुधात किती जीव तुपात किती जीव. तुपाची बरणी जर मोकळी झाली तर बाई त्याला सोडित नाही. हा ती बरणीमध्ये गरम पाणी टाकी तिने खंगोळू घेतीन भाजीत होती ती. या काय तुम्हाला कमी समजात का. अरे तुम्ही हिला ईडी म्हणत्या पण महाराज हिला शानी आहे. ईडीचं रूप घेऊन तुमचा सोन्यासारखा संसार केला वागा हो. ईडीचं रूप घेऊन सोन्याचा संसार केला तुमचा तिनं आणि तुम्ही तिला ईडी म्हणत्या. अरे बरी ईडी तर ईडी. ज्या दिवशी तुमचे माग महाराज ईडी लागल ना तुम्ही म्हणशान बरी पिंटेची आई ईडी. ये अरे लय भोळय महाराज ये. अरे रात्रीचा भात सुद्धा फेकून देत नाही. सकाळी उलता पालता काढी ती 2 कांदे कापून खा. रात्रीच्या भाकरी सुद्धा फेकून देत नाही महाराज. मिक्सर मध्ये घाली ती सकाळी पाण्याचा शिपका देते ना. मस्त बाजरीच्या भाकरीचा भुगा करीती खा. त्या भुग्यावरून भांडणं वाट्यात घरात. एवढा गोड भुगा करीती. आमचे महाराज नेहमी म्हणायचे जीवाई अन्नाचा कण आणि परमार्थाचा क्षण व्हायला जाऊन देत नाही. तिनंच खरा सोन्याचा संसार केला. सोन्याचा संसार करावा ये ना. अरे तुमचे पोट ढेरी वाढायचं कारणच ही आहे. हो जेवायला बसली ना भात जर उरला ना ज्ञानबाई पिंट्याचे पप्पा हाडाचे काड्या रक्ताच पाणी करते बाया आणि एवढे भारी तांदूळून बाया मला फेकून देऊ वाटान बाया खाना. तो नको खाना मी बडी शब्द येते खाना. अरे न घ्या बाया उलसा घ्या बाया ही अर्धी चपाती ओ फेकू देऊ वाटाना खाना. त्याला अशी गोड बोलून खाऊ घालतीन. भांडे मोकळे झाले गपक्यात किचन मध्ये पळवती. त्याच्या पोटाचाच विचार करीत नाही महाराज. पण तो अन्नाचं कण त्याच्या पोटात घालणारी बाई आहे महाराज. अरे PhD कोणत्या शाळेत केलेली नाही पण किती हुशार आहे सांगू तुम्हाला. नवरा जर म्हणला ना ए आपला किराणा संपला का पाय बर का. माझा महिन्याचा पगार होणार नाही. साहेब म्हणले पुढच्या महिन्यात होणार आहे. ते किराणा वाढव बर का. आता वाढव म्हणजे घरातच वाढवायचं आहे पण मॅनेजमेंट किती भारी. अरे लय हुशारी ती मॅनेजमेंट. काय करते मूठ 2 शेंगदाणे मूठ घालीत होती. एक मूठ शेंगदाणा कमी करती. 2 वर्गाळे तेल घालीत होती तर एक वर्गाला तेल कमी करती आणि 15 दिवसाचा किराणा महिन्यावर नेती. एवढी मॅनेजमेंट आहे कोणत्या शाळेत शिकेल नाही. एवढी मॅनेजमेंट तिच्याकडे महाराज. ही जर बाजारला गेली ना बाजारला अरा बाजार करताना येड्या होती भाजीवाल्या. तेव्हा त्यांना कळलं कशा चिमटे घेतात एकमेकीला. या सगळ्या हुशारानं मला संसार करणाऱ्या आया आहेत माझ्या. हा वांगे एवढ्याला दे ना. ती म्हणते नाही नाही मला परवड दे ना. काय होतं त्याला दे ना. मग सौदा झाला आणि तीन पिशीत जर घेतले ती म्हणली नाही बाई मला नाही परवडत 25 रुपये. त्यात वांगे पिशी ओतून देते तिच्या पुढे. 5 रुपयासाठी 2 गल्ल्या फिरून वांगे आणणारी माई वाघिणी महाराज. 5 रुपये वाची ती 5 रुपये. गड्याचं काही नाही. त्या जर गडी जर बाजारला गेला ना भेंड्या किडक्या वांगे किडके आखा किडका माल घेऊन येणार. घरी गेल्या बायको विचारी ते वांगे बायाकडेच घेतले आहे ना.
ती म्हणली कस काय तुला कस काय कळलं तो म्हणला मग हे काय किडकीच आल्या ना वांगे घेताना कुणीकडे पाहत होते सगळे किडकेच वांगे दिले तिनं लक्षात ठेवा महाराज लय मॅनेजमेंट आहे तिच्याकडे मला एक सांगा तुमचं पीठ संपल्यानंतर तुम्ही शेजारणीकडे पीठ मागायला जातात ना ओ चंद्रभागा का ओ जोशी वहिनी हिवाळे वहिनी अहो आमचं पीठच संपलं बाई आणि ते गेले दळायला ना अजून याची येईन आणि डिपी जळली बाया द्या बाय बाजरीचं पातील भर पीठ म्हणजे इथे तुम्ही पिठाला गेले ती पीठ कशी भरी त्याची दाबू दाबू नाही भरीत पण त्या शाळेत PhD केली ग तुम्ही हुशार आहे अशा फुलून पीठ देते फुलून ही पीठ घेऊन येते आणि हिला ध्यानच नाही राहत द्यायचं मग ती 15 दिवसांनी म्हणते अहो वहिनी नेलेलं द्यायचा धर्म आहे का नाही हा आणि खुशाल दे ना ती म्हणते काय पीठ नेलं बाया दिलं अहो बाया मला वहिनी ध्यानच नाही बाया आता या चपात्याच पीठ मळू राहिली वा किचन कशी 3 नंबरच्या बाजरीचं पीठ आहे आणि ते मध्ये तू पातील तुमचं न्या आता डबा तिचा घर तिचं आणि हात हिचा आणि पातील हिचो आणि न्यानारी दुसरी ही असं नाही भरीत असं कोंबू पीठ भरी ती महाराज लय मॅनेजमेंट आहे महाराज